महिला दिनाच्या निमित्ताने आपण पाहतोय गडिंग्लज नगरपालिका आणि नवदुर्गा बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या माध्यमातून आपण पाहतोय ते 3 दिवस खास महिलांच्यासाठी भरगच्च कार्यक्रमांचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि आज आपण पाहतोय पहिल्याच दिवशी अमृत नवीन मुश्रीफ यांच्या हस्ते स्टॉल विक्रीचे उद्घाटन हे करण्यात आलेलं आहे। माझ्या मागे पाहू शकता येथे गडिंग्लज शहरातील जे काही नगरपालिकेच्या पदाधिकारी आहेत पदाधिकाऱ्यांसह महिला जमलेल्या आहेत। विविध सामाजिक तसेच विधायक कार्यामध्ये हिरिरीने सहभाग घेणाऱ्या महिला इथे जमलेल्या आहेत। तर पहिल्यांदा आपण जाऊ महिलांच्याकडे। काय सांगाल कशा पद्धतीने नगरपालिकेचा हा उपक्रम वाढतो आणि कसा प्रतिसाद मिळेल असं आपल्याला वाटतं? आज या नगरपालिकेने जे स्टॉलचं उद्घाटन अमरीन भाभींच्या हस्ते केलं। आज अमरीन भाभी आल्यामुळे जे उत्साह महिलांच्या दिसत आहे तो उत्साह असाच 3 दिवस राहील असे मी सगळ्यांना शुभेच्छा देते। या सर्व स्टॉलला आम्ही भेटी देऊन जस्ट आत्ताच आलो। त्यामध्ये अनेक प्रकारचे ऑर्गॅनिक प्रोडक्ट बघायला मिळाले। महिलांनी स्वतः बनवलेले बरेच प्रकारचे इथं प्रोडक्ट आहेत आणि आज ऑर्गॅनिक प्रोडक्ट आपल्या आहारामध्ये वापरणं ही खूप काळाची गरज आहे, कारण आजकाल अनेक आजार वाढत चाललेले आहेत। कॅन्सरसारखे आजार होत आहेत। अनेक केमिकल्स, पेस्टिसाइड्स, फवारणी यामधून आरोग्यामध्ये बऱ्याच तक्रारी उद्भवत आहेत आणि त्यासाठी ऑर्गॅनिक गोष्टींची खूप गरज आहे। त्या दृष्टीनं पण हे प्रोडक्ट आजच फक्त एकदा घेतले असं नाही, तर या महिलांच्या कॉन्टॅक्ट म्हणून त्यांचे कार्ड घेऊन ते सातत्याने सर्वांनी वापरावे असं मी सर्वांना आवाहन करते गडिंग्लजकरांना आणि आजूबाजूच्या परिसरातील जे लोक जास्तीत जास्त लोकांनी या स्टॉलना व्हिजिट देऊन त्यांचे प्रोडक्ट खरेदी करावे असं मी सगळ्यांना आवाहन करते। कसा उपक्रम वाढतोय? यंदाच्या वर्षी स्टॉलची संख्या देखील खूप वाढलेली आहे आणि वेगवेगळे पदार्थ वेगवेगळ्या वस्तू येथे या स्टॉलमध्ये उपलब्ध आहेत। सर्वप्रथम सर्व गडिंग्लजच्या महिलांना माझ्यातर्फे जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा। आज इथं गडिंग्लज नगरपालिका आणि तसेच नवदुर्गा बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या मार्फत जी हे उपक्रम राबविण्यात आलेला आहे, महिलांसाठी केलेला हा जो उपक्रम आहे, महिलांनी इथं आपल्या गावातल्या महिलांना, आपल्या शहरातल्या महिलांना व्यासपीठ जे निर्माण करून दिलंय ते अगदी महत्त्वाची गोष्ट आहे आणि आपणच आपल्या सगळ्यांना साथ दिली तर नक्कीच आपल्या समाजाचा विकास होईल याची मला आज इथं गडिंग्लजमध्ये येऊन नक्कीच खात्री झाली आहे आणि मला विश्वास आहे की पुढचे 3 दिवस सुद्धा अगदी चांगला इथं महिलांचा प्रतिसाद मिळेल आणि तुम्ही आत्ताच बघता एवढी गर्दी झाली, एवढं ऊन असून सुद्धा, संकष्टी असून सुद्धा एवढ्या महिलांचा भरपूर इथं प्रतिसाद मिळालेला आहे आणि जे स्टॉल इथं लागलेले आहेत ते अगदी मॅडमनी सांगितल्याप्रमाणे ऑर्गॅनिक पद्धतीने निर्माण केलेले आहेत, तसेच घरगुती वापरासाठी आणि सजावटीसाठी आणि जे महिलांना लागतील त्या उपयुक्त अशा गरजेच्या वस्तू इथं ठेवलेल्या आहेत। त्याच्यासाठी मी सगळ्या नगरपालिकेचा आणि नवदुर्गा सेवा संस्थेचा अतिशय मनापासून त्यांना आभार व्यक्त करते आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देते। नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आपण माऊली महिला संस्थेच्या वतीने सांगितलेला होता की इथून पुढे महिला सक्षमीकरणासाठी तुमची जी संस्था आहे ती प्रयत्न करेल, कशा पद्धतीने सहकार्य करेल महिला बचत गटांना? गडिंग्लजमध्ये भरपूर महिला बचत गट आहेत असं दिसून येत आहे आज इथं आल्यानंतर आणि नक्कीच ह्यांना प्रशिक्षण ज्या पद्धतीचं आम्हाला वाटते की इथं बरेचसे महिलांना कलामध्ये भरपूर त्यांना इंटरेस्ट आहे, तसेच पाककृतीमध्ये पण त्यांचा इंटरेस्ट आहे। मग त्या हिशोबाने जर त्यांना जी लेटेस्ट आता जे चालत आहे मुंबई पुण्यामध्ये आपण जर बघतो तर तिथं जे असे मोठमोठे स्टॉल लागलेले असतात, महिलांनी तयार केलेले जे घरगुती प्रोडक्ट आहे त्याला अतिशय जास्त असा तिथं प्रतिसाद मिळते। ते कुठंतरी आपण आपल्या गडिंग्लजमध्ये कागल भागामध्ये जर आपण त्यांना आपल्या संस्थेमार्फत त्यांना प्रशिक्षण आम्हाला जर देता आलं आणि गडिंग्लजकरांनी जर आम्हाला थोडंसं साथ दिली तर आम्ही नक्कीच त्यांना त्या बाबतीत मदत करू। काय शुभेच्छा द्याल महिला दिनाच्या निमित्ताने गडिंग्लजमधील या सर्व महिलांना? जसं महिलांना पुढे आणण्याचं काम केलंय ते अगदी महत्त्वाचं आहे, कारण आपण जेवढं त्यांना समजू शकतो, त्यांच्या अडचणी जेवढं आपल्याला माहीत असतात ते बाकीच्यांना दिसत नाही। मग ते आपण बघून आपलं म्हणजे जर त्या पोझिशनमध्ये आपण स्वतःला ठेवून विचार केला तर आपल्याला कळेल की म्हणजे त्यांना किती मदत होते, छोटीशी सुद्धा मदत। आता ही स्टॉलच लावण्यानंतर बघितलं तर अगदी म्हणजे गरीब महिला सुद्धा इथं स्टॉल लावलेला आहे। त्यांना ही आज फक्त स्टॉल लावण्यामुळे त्यांना किती आनंद मिळते की आम्ही काहीतरी करत आहोत, आम्हाला काहीतरी एक ओळख मिळत आहे, हेच त्यांच्यासाठी फार समाधानकारक असते असं मला वाटते आणि ह्याच्यामध्ये थोडं करून जर आपण एकमेकांना मदत करत गेलो तर त्यांना विश्वास मिळेल आणि त्यांचं सक्षमीकरण होईल। महिलांनी तर आपल्या आरोग्याकडे तर लक्ष द्यायलाच पाहिजे, तर आपल्या ज्या इच्छा असतात त्या आपण मागं कुठेतरी टाकतो आणि सगळे बाकीच्यांकडे जास्त लक्ष देतो, घरच्यांकडे जास्त लक्ष देतो। ते तर करायचंच असते, पण स्वतःकडे जास्त लक्ष द्यावं महिलांनी आणि आपल्या इच्छांना पूर्ण करण्यासाठी काहीतरी कुणीतरी येईल आणि मदत करेल आणि मग माझं काहीतरी चांगलं होईल असं विचार न करता कुणी जर पाय खेचत असेल तर त्याचा दुसरा पाय त्याच्या डोक्यावर ठेवून आपण पुढे जायचा प्रयत्न करावा आणि
मग पुढे यावं असं मी म्हणेल. तुमच्या मार्गदर्शनात हा सर्व कार्यक्रम संपन्न होते. अजून 2 दिवस आहेत. कसा प्रतिसाद मिळतोय आणि काय आवाहन करताय गडिंग्लजकरांना? आजपासून इथे आपले गडिंग्लजमध्ये 3 दिवस स्टॉल सुरू आहेत. 6, 7, 8ला आज सकाळीच मॅडमांच्या हस्ते, अमरीन भाभींच्या हस्ते आपलं स्टॉलचं उद्घाटन झालेलं आहे. बचत गटाच्या माध्यमातून आम्ही इथं एक 50 ते 52 स्टॉल उपलब्ध करून देण्याची सुविधा केलेली आहे आपल्या बचत गटांना. सर्व बचत गटांचे स्टॉल अगदी खूप छान भरवलेले आहेत. महिलांचा उत्साह खूप मोठा आहे. सर्व गडिंग्लजमधल्या महिलांनी इथे आवर्जून भेट देऊन संध्याकाळी 3 दिवस कार्यक्रम पण आहे, त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून या महिलांना थोडीफार मदत, आपलं इथं आल्यानंतर प्रत्येक वस्तू खूप छान आहे त्यामुळे ती खरेदी करून महिलांना, मी गडिंग्लजच्या महिलांना सांगू इच्छिते की सर्वांनी इथे येऊन आपल्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, प्रत्येक स्टॉलवरती खरेदी करावी आणि आपल्या महिलांच्यासाठीच त्या महिलांना प्रोत्साहन देऊन सहकार्य करावं.